हॅलो मित्र हो, आपण आणखी चेन रूल पाहत आहोत. यात बरेचसे प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केलेले आहेत, पण काही एक्सपोनेन्शियल आणि लॉगचे प्रॉब्लेम या दोन फंक्शनवर आणखी प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. काही एक्झाम्पल घेऊ म्हणजे आयडिया आणखी क्लिअर होईल. y इज इक्वल टू e टू द पॉवर log of in a bracket log x bracket square minus log x its square. चेन आहे, एक सिंगल टर्म आहे आणि याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. पहिल्यांदा एक्सपोनेन्शियल आला आहे, नंतर लॉग आला आहे, नंतर ब्रॅकेट आहे, ब्रॅकेटमध्ये दोन टर्म वजाबाकीमध्ये आले आणि वजाबाकीमध्ये डेरिव्हेटिव्ह हा सेपरेट काढावा लागेल, याचा डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल, याचा डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल. ओके, तर मग सॉल्व्ह करू. पहिले वायचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स या नोटेशननं दाखवतो. पहिल्यांदा कोण आली इथं आता ई, आणि ईचा डेरिव्हेटिव्ह तोच असतो. सो ई टू दी पॉवरला ई टू दी पॉवर. ओके, बाकी पॉवरमध्ये चेंज करायचा नाही हे आता आपल्याला कळालेलं आहे. इनटू आता मात्र पुढचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे पॉवरचा. डेरिव्हेटिव्ह ऑफ काय टर्म लॉग ऑफ लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर मायनस लॉग एक्स स्क्वेअर. ओके, विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय केलं पहा नीट. ई होता आणि ईचा पॉवर म्हणजे एवढी टर्म दिसली पाहिजे. हे पॉवर म्हणजे कुठलं तरी फंक्शन आहे आणि याचा डेरिव्हेटिव्ह जेव्हा काढतो आपण ईचा तोच असेल आणि पुन्हा डेरिव्हेटिव्ह काढतो आपण पॉवरचा. तेच केलं या ठिकाणी. ईचा पॉवरला ईचा पॉवर इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचा डेरिव्हेटिव्ह काढतो आपण त्याच्या पॉवरचा. ओके, काय मिळेल ई टू दी पॉवर ही टर्म आता ॲज इट इज लॉग ऑफ log x bracket square minus log x square bracket close into इथं मल्टिप्लिकेशनची गरज नाही, पुन्हा एक सिंगल टर्म आहे लॉग आणि त्याचा अँगल. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग काय होईल 1 डिवायडेड बाय अँगल. अँगल केवढा आहे हा एवढा अँगल आहे, जशाला तसा लिहायचा log x ब्रॅकेट स्क्वेअर मायनस log x स्क्वेअर. ओके, हा झाला एक्सपोनेन्शियलचा डेरिव्हेटिव्ह काढून झाला. पुढच्या स्टेपमध्ये लॉगचा डेरिव्हेटिव्ह काढला आपण. आता डेरिव्हेटिव्ह कोणाचा काढायचा उरलेल्या टर्मचा. काय टर्म उरली आहे लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर मायनस लॉग एक्स स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे, आता या दोन टर्म ॲज इट इज राहतील. e to the power log of in a bracket log x square minus log x square as it is into 1 divided by हे 1 divided by च्या डिवाइड लिहिले तरी चालेल log x square minus log x चा स्क्वेअर into आता इथे डेरिव्हेटिव्ह काढायला लागलात तुम्ही. या स्टेपला डेरिव्हेटिव्ह कोणाचा काढालात इथे दोन टर्म दिसायलात तुम्हाला आहे ना, एक u आणि एक v आणि दोघांमध्ये वजाबाकी. राईट, आणि जेव्हा वजाबाकी असते त्यावेळी डेरिव्हेटिव्ह कसा असतो सेपरेट. मग ब्रॅकेटमध्ये पहिल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह काढा. थोडं डिटेल लिहितो मी. मायनस दुसऱ्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह काढून ठेवा. ओके, डेरिव्हेटिव्ह काढला नाही मी, फक्त डेरिव्हेटिव्ह सेपरेट केला आहे ना, सबट्रॅक्शनचा रूल वापरला. आता मात्र या दोन्ही टर्मचा डेरिव्हेटिव्ह पुढच्या स्टेपला काढून घेऊ. ई टू दी पॉवर लॉग इन अ ब्रॅकेट लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर मायनस लॉग एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर मायनस लॉग एक्स स्क्वेअर इनटू. पाहता इथे सुद्धा ही टर्म कंपोजिट आहे. ह्या एक्स वर लॉग अप्लाय झाला, लॉग अप्लाय झाल्यानंतर त्याचा पॉवर झाला 2 स्क्वेअर अप्लाय झाला. मग पहिले मला स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल. 2 पॉवर पुढे पॉवरमधनं एक कमी, मधली टर्म ॲज इट इज पॉवर 1 कमी म्हणजे 1 इनटू
हाला पॉवर पुढे पॉवरमधनं कमी, डेरिव्हेटिव्ह झाल्यानंतर मध्ये या डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉगचं डेरिव्हेटिव्ह काय 1 अपॉन अँगल एक्स इंटू, आता लॉगचा डेरिव्हेटिव्ह करून झाला आहे एक्स राहिला, एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती असतो एक्सचा विथ रिस्पेक्ट एक्स 1 इंटू 1 लिहिण्यात काय अर्थ नाही, लिहायची आवश्यकता नाही. मायनस पुन्हा ही टर्म ही पण लॉग एक्स सिंगल टर्म आहे आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स माहिती आहे आपल्याला 1 अपॉन एक्स. ओके, डेरिव्हेटिव्ह आता इथे कम्प्लीट झाला आहे. सो डी वाय बाय डी एक्स काय मिळते मला ई टू दी पॉवर लॉग ऑफ इन अ ब्रॅकेट लॉग एक्स स्क्वेअर मायनस लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर मायनस लॉग एक्सचा स्क्वेअर इंटू, आता इथे काय मला हा एलसीएम घेता येईल एक्स एक्स आहे, सो राहिलेली टर्म 2 लॉग एक्स मायनस इथे 1 आहे इज अ आन्सर. y इज इक्वल टू log of log x to the base e square. आता इथे काळजीपूर्वक आपल्याला फॉर्म्युला जो दिला होता तो दिला होता log x चा आणि log x चा डेरिव्हेटिव्ह आला होता 1 अपॉन x फर्स्ट प्रिन्सिपल. पण log x जेव्हा म्हणतो त्यावेळेस बेस काही लिहिला नाही, याचा अर्थ तुम्हाला मी याआधीच सांगितलं की त्यावेळेस बेस हा ई असतो. ओके, आणि जर बेस वेगळा असेल तर हा डेरिव्हेटिव्ह येणार नाही. आलं लक्षात, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स टू दी बेस ए विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणल्यानंतर मला याला सिम्प्लिफाय करून घ्यावं लागेल, बेस ई आणावं लागेल. ओके, मग इथे बेस चेंज फॉर्म्युला मला वापरता येईल. बेस चेंज फॉर्म्युला काय सांगतो, लॉग एक्स टू दी बेस ए म्हणजे लॉग एक्स डिवायडेड बाय लॉग ए. ओके, ही टर्म अशी लिहायची. ही ते थांबा, थोडंसं विचार करा, लक्षात ठेवा की लॉग एक्स टू दी बेस ए जेव्हा येईल त्यावेळेस मला लॉग एक्स डिवाइड बाय लॉग ए. मग आता या ठिकाणी मी बेस लिहिला नाही, बेस लिहिला नाही याचा अर्थ बेस हा ई आहे. ओके, मग आता या टर्मचा डेरिव्हेटिव्ह जेव्हा मी काढेल त्यावेळेस कोणता फॉर्म आहे यू अपॉन व्ही. पण यात हा लॉग ए टर्म ही प्युअर कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट टर्म आपल्याला डेरिव्हेटिव्हच्या बाहेर घेता येते हे माहिती आहे, म्हणून त्या रूलनं मी लॉग एला बाहेर घेतलंय. उरलं काय लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स, फक्त एवढा टर्मचा डेरिव्हेटिव्ह राहिला. लॉग ए बाहेर आला कारण मला रूल माहिती आहे की डेरिव्हेटिव्ह ऑफ एनी कॉन्स्टंट इंटू व्हेरिएबल विथ रिस्पेक्ट टू एक्स असेल तर के कॉन्स्टंट आहे डेरिव्हेटिव्हच्या बाहेर येतो. ओके, हा रूल आपण इथे वापरला. इथे कॉन्स्टंट 1 अपॉन लॉग ए तो बाहेर आला, 1 अपॉन लॉग ए आणि या ठिकाणी लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स हा आला लॉग एक्स टू द बेस ए चा डेरिव्हेटिव्ह. ओके, आणि लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती असतो 1 बाय एक्स किंवा बेस ई असताना. पण बेस जर ई नसेल तर मात्र बेस चेंज केल्याशिवाय डेरिव्हेटिव्ह काढता येत नाही. ओके, आता मला इथे बेस पहा ई स्क्वेअर आहे, मग मला बेस चेंज फॉर्म्युला वापरावा लागेल, लॉग ऑफ लॉग एक्स डिवायडेड बाय लॉग ऑफ ई स्क्वेअर. ओके, काय फॉर्म्युला लॉग ए टू दी बेस बी इज लॉग ए डिवायडेड बाय लॉग बी. हा रूल वापरला. आता डेरिव्हेटिव्ह काढत नाही मी, आधी सिम्प्लिफाय करून घेतो. पुन्हा लॉगची एक प्रॉपर्टी मी तुम्हाला सांगितली, लॉग ए टू दी पॉवर बी जर असेल तर पॉवर हा कोएफिशियंटला येतो बी लॉग ए. इथं लॉग ए टू दी पॉवर बी हा 2 मला पुढे आणता येईल का नाही, लॉग ऑफ लॉग एक्स डिवायडेड बाय 2 लॉग ई. ओके, अजून एक आपल्याला एक नॉलेज आहे की लॉग आणि ई एकमेकाचे इनव्हर्स फंक्शन आहेत, आपसात कॅन्सल होतात आणि राहील 1, म्हणून लॉग ई ची व्हॅल्यू आपण 1 घेतो नेहमी. मग लॉग ई काय झाला 1, म्हणजे वाय काय मिळालं मला लॉग ऑफ लॉग एक्स डिवायडेड बाय 2.
पाय काय केले आपण. प्रॉब्लेम आहे माझा लॉग ऑफ लॉग एक्स टू दी बेस ई स्क्वेअर. मग लॉग ए टू दी बेस बी, लॉग ए डिवायडेड बाय लॉग बी. ओके, पुन्हा लॉगची प्रॉपर्टी पॉवर इज कोएफिशियंट, हा 2 पुढे आला. लॉग ई ची व्हॅल्यू 1 आहे, 1 लिहिली. ओके, म्हणजे सिम्प्लिफाय करून मी वाय सिंपल फॉर्ममध्ये आणला. आता याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा मला. आता ही टर्म काय दिसायला तुम्हाला u बाय व्ही दिसत असेल, पण यातला जो व्ही आहे तो इथं कॉन्स्टंट आहे, आणि कॉन्स्टंट असल्यामुळे ही टर्म बाजूला घेता येईल मला. वायचा डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स, आणि कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर राहिलेली टर्म पहा बरं काय आहे ना, न्यूमरेटर. आणि काळजी घ्या इथं बेस कुठला आहे, बेस लिहिलाच नाही आपण. बेस जेव्हा लिहित नाही मॅथमध्ये त्यावेळेस बेसला ई आहे असं गृहीत धरायचं. ठीक आहे. आता ही टर्म कॉम्पोजिट आहे, याचा डेरिव्हेटिव्ह काढून घेता येईल. 1/2 ला 1/2, पहिले या लॉगचा डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल. 1 अपॉन अँगल, किती अँगल लॉगचा, लॉग एक्स इंटू, आता आतमध्ये आलो, पुन्हा दुसरा लॉग आहे, लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन त्याचा अँगल इंटू, आता राहिला कोण एक्स, एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती 1. ओके, म्हणजे माझा आन्सर काय आले 1 डिवाइड बाय 2 इंटू एक्स इंटू लॉग एक्स. हा डेरिव्हेटिव्ह मला कुणाचा मिळाला माहिती आहे, या टर्मचा, लॉग ऑफ लॉग एक्स टू दी बेस ई स्क्वेअर. ओके, त्यामुळे बेस काळजी घ्या. एक देतो आणखी तुम्हाला, लॉग ऑफ एक्स स्क्वेअर टू दी बेस 3. ओके, ही टर्म पहिले बेस चेंज करून घेतल्याशिवाय डेरिव्हेटिव्ह काढायचा नाही. म्हणजे लॉग एक्स स्क्वेअर डिवाइड बाय लॉग 3 मला लिहिता येईल. कोणता फॉर्म्युला, बेस चेंज फॉर्म्युला. ओके, या गोष्टीला थांबायचं, या गोष्टी फिक्स करायच्यात, कारण हे नेहमी येणार आहेत. किती प्रॉब्लेम सॉल्व केलेला अर्थ नाही, ते प्रॉब्लेम कसे सॉल्व होतात, कोणत्या प्रॉपर्टीज आहेत, कोणते रूल्स आहेत, आलं लक्षात. आणि प्रॉब्लेम सॉल्व करायला म्हणजे एक्झॅक्ट मी काय करायला लागलो आहे, डेरिव्हेटिव्ह काढायला म्हणजे काय करायला आहे, आलं लक्षात, की याच्यामधला झालेला बदल काढायला लागलो. आणि बदल मला काढण्यासाठी मी फॉर्म्युले दिलेले आहेत. फॉर्म्युले कुठून मिळाले आहेत, फर्स्ट प्रिन्सिपलच्या सहाय्याने. फर्स्ट प्रिन्सिपल म्हणजे कोण, डेफिनेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, जे की न्यूटनने आपल्याला दिलेली आहे. ओके, तर मग आता वाय कोणत्या फॉर्ममध्ये आला, आता यू बाय व्ही दिसायला आहे, पण काय डिनॉमिनेटर कसा आहे कॉन्स्टंट, आणि कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर असतो. डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू, या ठिकाणी 1 अपॉन लॉग 3 टर्म कॉन्स्टंट आहे, व्हेरिएबल नाही यात, ॲज इट इज. राहिलेली टर्म काय, लॉग एक्सचा स्क्वेअर विथ रेस्पेक्ट टू एक्स. आणि जेव्हा जेव्हा लॉगचे प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करायला लागलात, लॉगच्या प्रॉपर्टीज मात्र चांगल्या माहिती असणं गरजेचं आहे. लॉग प्रोडक्टमध्ये असेल तर त्याला असं लिहितात, ॲडिशनमध्ये. ॲडिशनमध्ये असेल त्याला मल्टिप्लिकेशनमध्ये लिहायचं. ए बी काही असतील, लॉग ए बाय बी डिव्हिजनमध्ये असतील 2 टर्म, तर लॉग त्याला सेपरेट करतो, लॉग ए मायनस लॉग बी. म्हणजे 2 टर्ममधून सिंगल टर्ममध्ये आणायचं, आणि सिंगल टर्ममधून 2 टर्म. इथं 2 टर्म आहेत, याला असंच सिंगल टर्ममध्ये आणता येईल. सिंगल टर्म असेल तुम्हाला 2 टर्म पाहिजे, 2 टर्म मिळून जाईल. ओके, तिसरी प्रॉपर्टी लॉगची, लॉग ए टू दी पॉवर बी. हा पॉवर मला पुढे लिहिता येतो, बी लॉग ए, पुढे जायचं आहे. 1 अपॉन लॉग 3 ला 1 अपॉन लॉग 3. आणि इथे मला पुन्हा एकदा जर प्रॉपर्टी वापरा वाटली तर प्रॉपर्टी वापरता येते. हा कोएफिशियंटला येऊन जाईल 2 लॉग एक्स विथ रेस्पेक्ट टू एक्स. पुन्हा हा 2 कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या काय येईल बाहेर, 2 लॉग 3 इंटू राहिला लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रेस्पेक्ट टू एक्स. सो 2 अपॉन लॉग 3 ॲज इट इज, अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स 1 अपॉन एक्स. म्हणजे आन्सर काय मिळालं मला, 2 डिवायडेड बाय एक्स इंटू लॉग 3. कुणाचा डेरिव्हेटिव्ह मिळाला, या टर्मचा. ओके, त्यामुळे लॉग
चा डेरिव्हेटिव्ह काढत असताना बेस अतिशय महत्त्वाचा. पुन्हा आणखी एक कन्सेप्ट मला क्लिअर करायचा, साइन एक्स डिग्री. ओके, ही डिग्री आहे आणि याचा डेरिव्हेटिव्ह जेव्हा आपण काढायला लागलो, ॲक्च्युअल डेरिव्हेटिव्ह म्हणजे ही डेफिनेशन आहे, एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू लिमिट ऑफ एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स डिवायडेड बाय एच, एच टेंड्स टू 0. राईट, म्हणजे डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, लिमिट आहे. आणि जेव्हा एखाद्याचं फंक्शनचं लिमिट काढायला लागलो तर आपल्याला शिकवलं आहे, जर फंक्शन तुमचं ट्रिग्नॉमेट्रिक असेल आहे ना, तेव्हा लिमिट काढताना ट्रिग्नॉमेट्रिक टर्ममध्ये अशी एक टर्म आहे साईन, त्याला ॲडजस्ट करायचा. आणि साईनला कसा ॲडजस्ट करतो आपण, या स्टँडर्ड फॉर्ममध्ये, हे आपण लिमिटमध्ये पाहिलेलं आहे. आणि या फॉर्म्युलाची व्हॅल्यू 1 मला सांगितली, पण तिथे एक कंडिशन दिली होती की थीटा इज इन रेडियन्स. राईट, ही कंडिशन मात्र विसरतो आपण बरेचदा. रेडियन्समध्ये असेल तरच, डिग्री असेल तर मात्र 1 येणार नाही, लक्षात घ्या. मग आपण काय करतो या ठिकाणी, डिग्री जर दिली तर डिग्रीला रेडियन्समध्ये कन्वर्ट करतो आहे ना. थीटा डिग्री म्हणजे पाय थीटा अपॉन 180. राईट, 1 डिग्री म्हणजे पाय अपॉन 180 रेडियन्स. राईट, म्हणजे लक्षात ठेवा की डेरिव्हेटिव्ह हा एक लिमिटच आहे. म्हणजे लिमिटला जर ही कंडिशन असेल रेडियन्सची तर ती डेरिव्हेटिव्हला सुद्धा आहे, लक्षात राहील. मग मला इथं डेरिव्हेटिव्ह काढण्यापूर्वी या एक्स डिग्रीला रेडियनमध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागेल. साइन पाय एक्स अपॉन 180 रेडियन. ओके, आता डेरिव्हेटिव्ह काढायला लागा. कंपोजिट टर्म आहे, चेन रूल. पहिल्यांदा साईनचा डेरिव्हेटिव्ह क्रॉस अँगल ॲज इट इज इनटू, आता अँगलचा डेरिव्हेटिव्ह पाय एक्स अपॉन 180चा डेरिव्हेटिव्ह किती येतो सांगा बरं मला. बरोबर आहे ना, तुम्ही जो विचार करालात, पहिल्यांदा मला हा पाय आणि 180 ही टर्म कॉन्स्टंट आहे आणि कॉन्स्टंट मला लिमिटच्या बाहेर घ्यावं लागेल. उरला कोण, एक्स, आणि एक्स डेरिव्हेटिव्ह विथ रेस्पेक्ट एक्स काय 1. म्हणजे काय आलं आन्सर माझं, कॉस पाय एक्स अपॉन 180. ओके, कोणाचा डेरिव्हेटिव्ह, साइन एक्स डिग्रीचा डेरिव्हेटिव्ह मला मिळाला. सो साइन डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स डिग्री विथ रेस्पेक्ट टू एक्स इज पाय अपॉन 180 इंटू कॉस, वाटलंच मला पुन्हा डिग्रीमध्ये लिहिता येईल, कॉस एक्स डिग्री. लक्षात राहील. y इज इक्वल टू 1 प्लस साइन एक्स डिग्री डिवायडेड बाय 1 मायनस साइन एक्स डिग्री. सांगा बरं आता इथे जो फॉर्म आहे वायचा, तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की दिलेला प्रॉब्लेम कोणत्या फॉर्ममध्ये आहे, हे बेसिक आहे फॉर्म आहे ना. या 4 पैकी एका फॉर्ममध्ये तुमचा प्रॉब्लेम असेल, आधी पाहायचा की फॉर्म कुठला आहे, त्यानुसार फॉर्म्युला वापरायचा. ओके, हा फॉर्म डिव्हिजनमध्ये आहे ना. तर डिव्हिजनमधला फॉर्म मला आठवतोय, व्ही पहिल्यांदा घ्यायचा, यूचा डेरिव्हेटिव्ह मायनस यू व्हीचा डेरिव्हेटिव्ह डिवायडेड बाय व्हीचा स्क्वेअर. राईट, मग इथं काय येईल मला, वायचा डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स, व्ही म्हणजे डिनॉमिनेटर 1 मायनस साइन एक्स डिग्री. आणि आपण लोक चुकता बरेच जण, कारण जेव्हा एकापेक्षा जास्त टर्म असते त्यावेळेस ब्रॅकेटचा प्रॉपर यूज करत चला. व्ही आला, आता न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह, न्यूमरेटर काय 2 टर्म आहे, ब्रॅकेट मस्ट. ठीक आहे, मायनस आता व्ही झाला डेरिव्हेटिव्ह ऑफ यू, न्यूमरेटर ॲज इट इज आणि डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह अपॉन व्ही स्क्वेअर
म्हणजे डिनॉमिनेटरचा स्क्वेअर. हा व्ही आणि वरची टर्म यू आहे. व्ही यूचा डेरिव्हेटिव्ह पुन्हा यू ॲज इट इज व्हीचा डेरिव्हेटिव्ह अपॉन व्हीचा स्क्वेअर. काय अडचण काही. व्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ यू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही बाय व्ही स्क्वेअर. आता एक एक डेरिव्हेटिव्ह काढून घ्या. आता आधी फॉर्मॅटमध्ये लिहिलं आहे मी. यू बाय व्हीचा फॉर्म होता. डेरिव्हेटिव्ह या रूलनं काढला जातो. पुढे 1 मायनस साइन एक्स डिग्री. कन्फ्यूज व्हायचं नाही. क्लिअर ज्या ज्या रूल आहेत तशी लिहायचे, मांडायचे, चालायचं. आता डेरिव्हेटिव्ह काढायला लागला. पुन्हा इथं 2 टर्म आहेत. 2 टर्म ॲडिशनमध्ये आणि ॲडिशनमध्ये डेरिव्हेटिव्ह कसा असतो. ॲडिशनमध्ये डेरिव्हेटिव्ह सेपरेट. मग 1चा डेरिव्हेटिव्ह किती 0. लिहायची आवश्यकता नाही पण लिहितो मी समजण्यासाठी. प्लस आता दुसऱ्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह काढायचा मला. कोणाचा. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स डिग्री. एक्स डिग्री याला मला रेडियनमध्ये कन्वर्ट केल्याशिवाय डेरिव्हेटिव्ह काढता येणार नाही. मायनस ही टर्म ॲज इट इज. आता या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह मला काढायचा आहे. त्या टर्म किती आहेत 2 वजाबाकीमध्ये. वजाबाकीचा रूल काय. सेपरेट डेरिव्हेटिव्ह. पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह किती 1चा डेरिव्हेटिव्ह 0 आणि राहिली टर्म डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स डिग्री. डिग्रीला मला रेडियन शिवाय डेरिव्हेटिव्ह मिळणार नाही. अपॉन व्हीचा स्क्वेअर. ओके. मग 1 मायनस साइन एक्स डिग्री कडा बरं. त्याचा डेरिव्हेटिव्ह साइनचा काय कॉस. अँगल ॲज इट इज. आता अँगलमध्ये ही टर्म कॉन्स्टंट आहे आणि राहिला एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रेस्पेक्ट एक्स इज 1 मायनस पुन्हा इथे काय 1 प्लस साइन एक्स डिग्री 0 आहे निग्लेक्ट. ही टर्म मायनस आहे. ही मायनस आणि बाहेरचा मायनस काय होईल प्लस. डेरिव्हेटिव्ह ऑफ पुन्हा साइनचा डेरिव्हेटिव्ह पहिल्यांदा आहे कारण ही टर्म कॉम्पोजिट कॉस अँगल ॲज इट इज इंटू अँगलचा डेरिव्हेटिव्ह काय कोएफिशियंट ऑफ एक्स पाय अपॉन 180 आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 आहे. नाही लिहिला तरी चालेल. डिवायडेड बाय व्ही स्क्वेअर. प्रॉब्लेमची लेंथ किती का असेल ना त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. आपण आपला फॉर्म्युला सोडायचा नाही. आता यात आणखी सिंपल फॉर्ममध्ये आता डेरिव्हेटिव्ह तर कम्प्लीट झाला माझा. सिम्प्लिफाय करायचं आहे. काय करता येईल. या टर्मला मला डिग्री लिहिता येईल पाय अपॉन 180 आणि दोन्हीमध्ये या टर्म ज्या आहेत कॉमन घेता येईल. सो पाय अपॉन 180 इन अ ब्रॅकेट 1 मायनस साइन एक्स डिग्री इंटू कॉस एक्स डिग्री. राईट. कॉस ही टर्म आहे. ही टर्मला एक्स डिग्री लिहिता येईल मला कारण ही रेडियन्समध्ये. प्लस 1 प्लस साइन एक्स डिग्री इंटू कॉस एक्स डिग्री डिवायडेड बाय 1 प्लस साइन एक्स डिग्रीचा स्क्वेअर. ओके. अजूनही तुम्हाला जर इच्छा असेल तर सिम्प्लिफाय करा. काही सिंपल फॉर्ममध्ये मिळतो का पहा. ही टर्मला मल्टिप्लाय करता येईल. कॉस एक्स डिग्री मायनस साइन एक्स डिग्री इंटू कॉस एक्स डिग्री प्लस 1 इंटू कॉस एक्स डिग्री प्लस साइन एक्स डिग्री इंटू कॉस एक्स डिग्री मल्टिप्लाय करून घेतलं मी दोन्हीला. डिवायडेड बाय व्ही स्क्वेअर ॲज इट इज. हे कशासाठी करावं मी फक्त सिंपल मिळती का टर्म पाहायला. इथं ही मायनस प्लसची टर्म कॅन्सल झाली आणि काय लिहिता आलं मला. या 2 टर्म सेम आहेत. 2 टर्म सेम याचा अर्थ काय 2 टाइम्स लिहिता येईल. कॉस एक्स डिग्री डिवायडेड बाय 1 प्लस साइन एक्स डिग्रीचा स्क्वेअर. अजूनही यातला मला 2 मला कॅन्सल करता येईल. सो पाय अपॉन 90 कॉस एक्स डिग्री डिवायडेड बाय 1 प्लस साइन एक्स डिग्रीचा स्क्वेअर. आता याच्या पुढे मला जाता येणार नाही. ओके. आहे अडचण. काय होता प्रॉब्लेम पुन्हा एकदा पहा. प्रॉब्लेम होता हा यू बाय व्ही मध्ये होता. यू बाय व्हीचा फॉर्म्युला वापरला
पुन्हा या टर्मचा डेरिव्हेटिव्ह, या टर्मचा डेरिव्हेटिव्ह आहे ना. डेरिव्हेटिव्ह करताना डिग्रीमध्ये मला डेरिव्हेटिव्ह करता येत नाही, रेडियनमध्ये कन्वर्ट केलं, डेरिव्हेटिव्ह काढून घेतला आणि सिम्प्लिफाय करत चाललो. आलं लक्षात. वन मोर. y इज इक्वल टू e to the power 2x minus e to the power minus 2x divided by e to the power 2x plus e to the power minus 2x. नेक्स्ट प्रॉब्लेम. बरेचदा तुम्हाला पहिल्यांदाही सांगितले की y कुठल्या फॉर्ममध्ये येतो हे पहा, आणि जर फॉर्म थोडासा अवघड असेल तर त्याला सिम्प्लिफाय करता येते का, फॉर्म बदलून घेता येते का. यात जर मी e टू दी पॉवर मायनस 2x किंवा e टू दी पॉवर मायनस 2x सगळ्या टर्मला डिवाइड करतो, काय ते पहा बरं. मी काय करायला इथं सिंपल टर्ममध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न करायला. प्रत्येक टर्मला मी मायनस 2x न डिवाइड केलंय. हा मायनस आहे ना, हा मायनस पॉवर वरती गेला तर प्लस होईल, म्हणजे मला e टू दी पॉवर 2x आणि हा 2x, कारण बेस सेम आहे ना, e टू दी पॉवर m डिवाइड बाय e टू दी पॉवर n, e टू दी पॉवर m मायनस n. खालचा जो पॉवर आहे तो वरती गेल्यावर साइन चेंज होते, हे मायनस आहे, वरती गेला की प्लस होईल. 2x प्लस 2x 4x मायनस, या दोन्ही टर्म सेम आहेत, कट करता येईल. इथं राहील 1, इथे काय होईल, या दोघांना कलेक्ट करता येईल, e टू दी पॉवर 4x आणि इथं प्लस 1. असं घ्यावंच असं कंपल्शन नाही, हे लक्षात घ्या. नाही तर काही लोक कसं आहेत की एकच प्रॉब्लेम मला वेगवेगळ्या मेथडनं सॉल्व्ह करता येते, आहे ना, रस्ते वेगवेगळे आहेत, पण शेवटी ॲन्सर एकच येणार आहे आपल्याला, कारण टर्म तर तीच आहे, फक्त फॉर्म बदलायला लागलो त्यामुळं अडचण येणार नाही. हा मला y मिळाला, आता याचा डेरिव्हेटिव्ह करता येईल मला dy बाय dx, आहे ना, याचा डेरिव्हेटिव्ह. आता मला जर आहे ना इतकी प्रॅक्टिस व्हायला पाहिजे की डायरेक्ट लिहिता आलं पाहिजे. याचा डेरिव्हेटिव्ह किती सांगा बरं मला. ईचा डेरिव्हेटिव्ह तोच असतो, इंटू त्याच्या पॉवरचा डेरिव्हेटिव्ह 4 मायनस, आणि 1चा डेरिव्हेटिव्ह किती आहे 0 आहे, हा v डेरिव्हेटिव्ह ऑफ u मायनस. आता न्यूमरेटर ॲज इट इज e टू दी पॉवर 4x मायनस 1, डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह काढा. यात ते दोन टर्म आहेत, e टू दी पॉवरचा डेरिव्हेटिव्ह e टू दी पॉवर 4x इंटू पॉवरचा डेरिव्हेटिव्ह 4 प्लस पुन्हा 1चा डेरिव्हेटिव्ह 0 डिवायडेड बाय e टू दी पॉवर 4x प्लस 1चा स्क्वेअर. असं डायरेक्ट जरी तुम्ही लिहिलात तरी प्रॉब्लेम नाही. आलं लक्षात. आता डेरिव्हेटिव्ह काढून झालाय आपला, सिम्प्लिफाय करता येईल. ही आणि ही टर्म मला कॉमन घेता येईल, सारख्या आहे. उरली काय टर्म ही e टू दी पॉवर 4x प्लस 1. इथे सुद्धा ही टर्म बाहेर आलेली आहे, एवढी राहिली, पण या टर्मला मायनस साइन मल्टिप्लाय व्हायला लागले, मायनस e टू दी पॉवर 4x प्लस 1 डिवायडेड बाय e टू दी पॉवर 4x प्लस 1चा स्क्वेअर. यात ही टर्म कॅन्सल. सो 1 इंटू 1 2 आणि हा 4 मल्टिप्लिकेशनमध्ये 8 e टू दी पॉवर 4x डिवायडेड बाय e टू दी पॉवर 4x प्लस 1चा स्क्वेअर. y इज इक्वल टू रूट कॉस x इंटू रूट कॉस ऑफ रूट x. आता yचा फॉर्म पहा कसा आहे, दोन फंक्शन गुणाकारात आले, राईट. रूल कोणता आहे मग, पहिली टर्म कॉन्स्टंट ठेवायची, दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह, दुसरी कॉन्स्टंट काढून पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह. ओके, डेरिव्हेटिव्ह काढू. dy बाय dx, पहिली टर्म कॉन्स्टंट, दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरी कॉन्स्टंट, पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह. ओके, सिम्प्लिफाय करू. रूट कॉस एक्स सांगा. आता याचा डेरिव्हेटिव्ह काढायला चेन आहे, मागच्या पिरियडमध्ये पाहिलं आपण व्हिडिओमध्ये. पहिले रूटचा डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल, नंतर कॉसचा काढावा लागेल, पुन्हा रूटचा काढावा लागेल, मग एक्सचा. पहिले रूटचा याचा काढून घेऊ, 1/2 रूट
रूटचा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट, मधली टर्म जशाल तशी, इंटू आता मध्ये आलो मी कॉस आहे, कॉसचा डेरिव्हेटिव्ह किती मायनस साईन, कॉसचा डेरिव्हेटिव्ह करून घेतला मायनस साईन, अँगल ॲज इट इज, इंटू आता रूट एक्स डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स, पुन्हा रूटचा काढला डेरिव्हेटिव्ह आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट एक्स 1 नाही लिहिलं तरी चालेल, प्लस हा रूटला रूट करायच्यावर ऑपरेशन नाही, इथे मात्र डेरिव्हेटिव्ह काढायचा आपल्याला. मग इथे पहिले रूटचा घ्यावा लागेल, मग कॉसचा घ्यावा लागेल, मग एक्सचा. मग रूटचा डेरिव्हेटिव्ह किती 1/2 रूट इंटू आता कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साईन एक्स इंटू एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1. तर हा मायनस रूट कॉस एक्स इंटू साइन ऑफ रूट एक्स डिवाइडेड बाय 2 into 2 4 रूट एक्स इंटू रूट कॉस रूट एक्स, ही झाली पहिली टर्म. दुसरी टर्म पुन्हा ही मायनस आहे साइन एक्स इंटू दिस टर्म रूट कॉस ऑफ रूट एक्स डिवाइडेड बाय 2 रूट कॉस एक्स. झाला आहे सर. ओके. आणि याच्यावर प्रॅक्टिस करा, जितकी प्रॅक्टिस कराल तितकी स्पीड आणि ॲक्युरेसी आपली वाढते आणि आपले एम तेच आहे. ओके. पण बेसिक कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी मी जवळपास आता चेन रूलचे 3 व्हिडिओ तयार केले. पण आहे ना ऑफलाईनसारखं इथे मला कितीही प्रॉब्लेम घेता येणार नाही, अडचण ती आहे. म्हणून मला वाटतं इथे आपण थांबू, पण तुम्ही सॉल्व करा आणि जर अडचणी आल्या तर कॉमेंट्समध्ये जरूर कळवा, अडचणी मी दूर करेल. ओके. चला बाय.